नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा सदनिका सोडत 2023-24 कोकण विभागातील 5311 सदनिकांच्या विक्रीसाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संगणकीय सोडत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेंगारे, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अन्न, वस्त्र व निवारा ही काळाची व समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान आवास योजना ही शहरी व ग्रामीण या दोन्ही भागात राबवली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना या सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते. पंतप्रधान आवास योजनेमध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणामध्ये मदत मिळत आहे. राज्य सरकारकडून घरे मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. हे सर्वसामान्य सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरवण्यावरती भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. थाने शहर में कोकण मंडल की तरफ से आयोजित की गई ये जो लॉटरी थी उसकी अपन ने आज उसका सोडत निकाला है और मुझे कहते हुए बहुत ही आनंद हो रही है कि करीबन 5311 लोगों को आज का ये लॉटरी में उन्हें सक्सेसफुल रहा है, उनको घर मिल रहा है. करीबन 30,000 अर्ज हमें प्राप्त हुआ था इन घरों के लिए. जिन्हें घर मिला है उनको तो मैं अभिनंदन कर ही रहा हूँ, लेकिन जिन्हें घर नहीं मिला है मुझे पता है कि उनका भी उनके मन में कुछ निराशपन रहा होगा. मैं उनको इतना ही आश्वासन देना चाहूँगा कि बहुत ही जल्द हम वापस कोकण मंडल का और मुंबई मंडल का लॉटरी घोषित करेंगे. इसलिए जिनको घर नहीं मिला है उनको वापस एक अजय कुमार तिवारी है. हम इंडियन नेवी के मुंबई वेस्टर्न कमांड में पोस्टेड हैं, पवई में रहते हैं. मेरी पत्नी श्रीमती अंजनी लता राइटर हैं और सोसाइटी समाज के बारे में लिखते हैं. हम दोनों को 3 घर मिला माडा की तरफ से. हम 10 साल से स्ट्रगल कर रहे थे. ये मेरे लिए बहुत ही सौभाग्य का बात है. तो मैं यही कहना चाहूँगी कि ये जो माडा है वो कम बजट में भी लोगों का सपना को पूरा कर देता है. माडा बहुत ही अच्छा है, मतलब कि जिसका कम रेंज है वो लोग भी घर का सपना जो है अपना वो पूरा कर लेते हैं. तो माडा मैं कहूँगी कि बहुत ही लोक कल्याण, जन कल्याण का काम कर रहा है, समाज का सेवा कर रहा है एक तरह से. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन आयोजित अंतरंग व्याख्यानमालेचे आयोजन. साहित्यिकांच्या मांदियाळी 2 पुस्तकांचे प्रकाशन संपन्न. अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघ आणि व्यास क्रिएशन यांनी आयोजित केलेल्या अंतरंग व्याख्यानमालेचे उद्घाटन 23 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते झाले. शुक्रवारी 23 आणि शनिवारी 24 फेब्रुवारी या 2 दिवशी ठाण्यातील सहयोग मंदिर हॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती व्याख्यानमाला होत आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी ज्येष्ठ संपादक आणि अभ्यासक विजय कुवळेकर यांनी आपले विचार मांडले. अंतरंग व्याख्यानमालेचे हे 10वे वर्ष आहे. याआधी या मंचावरून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी श्रोत्यांना मिळाली आहे. आयोजक प्राचार्य अशोक पाटील यांनी दिली. 18 वर्षे अविरत प्रकाशन व्यवसायाला वाहिलेली व्यास क्रिएशन संस्था या निमित्ताने एकूण 4 पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे, अशी माहिती संचालक निलेश गायकवाड यांनी दिली. पहिल्या दिवशी राजश्री कणीकर लिखित जीवसृष्टीचे स्रोत हे माहितीपर पुस्तक ज्येष्ठ पंचांगकर्ते दाकृ सोमन यांच्या हस्ते, तर साहित्यिक सतीश सोळंकूरकर यांच्या शाळेमध्ये गाव या बालकविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यक अशोक बागवे यांच्या हस्ते झाले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृंदा दाभोलकर यांनी केले. सदर व्याख्यानमालेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन व्यास क्रिएशनचे संचालक निलेश गायकवाड आणि अंतरंग ज्येष्ठ नागरिक संघाचे प्राचार्य अशोक पाटील यांनी केले. व्यास क्रिएशन तर्फे आज ठाण्यामध्ये अंतरंग व्याख्यानमाला याचं दुसरं पर्व सुरू होणार असताना त्याच्या पूर्वार्धामध्ये 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं. म्हणजे एक जीवसृष्टीचे स्तोत्र आणि एक शाळेमध्ये गाव. तर शाळेमध्ये गाव हा जे पुस्तक होतं त्याच्यामध्ये बालकविता संग्रह होता आणि बालकविता संग्रह प्रकाशित करणारे प्रकाशक हल्ली महाराष्ट्रामध्ये कमी आहेत आणि त्याची निकड जास्त आहे महाराष्ट्राला. आणि त्यामुळे सतीश सोळंकूरकर यांचं जे पुस्तक आहे शाळेमध्ये गाव हे खरंच चांगलं पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये बालकांचं जे मानसिक विश्व आहे त्या विश्वाविषयी अतिशय सुंदरपणे एक लयबद्ध कवितेमध्ये त्यांचं अंतरंग व्यक्त केलेलं आहे. बरीच पुस्तकं प्रसिद्ध करतं. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे छोटी पुस्तकं असतात, कमी किमतीत ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम व्यास क्रिएशन करतं. महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक वारसा व्यास क्रिएशननी राखलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. नमस्कार, मी सतीश सोळंकूरकर. व्यास क्रिएशनच्या माध्यमातून अंतरंग ही व्याख्यानमाला चालवली जाते. त्याचं हे 10वं वर्ष आहे आणि याच्यामध्ये आत्ता 2 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये आमच्या किनीकर मॅडमचं जीवसृष्टीचे अगर अशा नावाचं एक पुस्तक आणि माझं एक बालकविता संग्रह आहे शाळेमध्ये गाव नावाचा, त्याचंही प्रकाशन झालं. तर हा बालकविता संग्रह माझा पहिला आहे आणि मला सांगायला आवडेल की याच्यामधल्या ज्या कविता आहेत त्या अगदी KG पासून ते अगदी 8वी-9वी ची मुलं आहेत त्यांना सर्वांना आवडणारी शब्दकळा त्याच्यामध्ये आलेली आहे. अंतरंग व्याख्यानमालेच्या अंतर्गत हे 2 दिवसीय व्याख्यानमाला आहे. त्याच्या अंतर्गत 4 पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे. आज 2 पुस्तकांचं आणि उद्या 2 पुस्तकांचं. आज जीवसृष्टीतील स्रोत आणि शाळेमधील गाव अशा 2 पुस्तकांचं आज प्रकाशन झालं. राजश्रीराम कणीकर आणि सतीश सोळंकूरकर या 2 दिग्गज लेखकांची पुस्तकं आज लोकार्पण करण्यात आली, प्रकाशन करण्यात आली. व्यासपीठापासून संपूर्ण सभागृह अगदी तुडुंब भरलं होतं. अशोक बागवे सर, दाकृ सोमन सर या दोघांनी आपल्या वक्तव्याने, आपल्या वाणीने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं आणि अशा प्रकारे ही व्याख्यानमालेचं पहिलं सत्र संपन्न झालं. दुसऱ्या सत्रामध्ये विजय कुवळेकर सर मराठी भाषा या विषयावर आपलं व्याख्यान देणार आहेत. आणि TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वकर स्वच्छता मोहिमेत मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली. मुंब्रा अग्निशमन केंद्र येथून या सफाई मोहिमेस आरंभ झाला.
या मोहिमेत मुख्य रस्ते, पदपथ, अंतर्गत रस्ते, नाले यांची सफाई करण्यात आली. तसेच अग्निशमन केंद्रासमोरील रस्ते दुभाजकांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणे, पाण्याने धुणे, पदपथ सफाई, रस्ते दुभाजक स्वच्छ करणे, नाले सफाई, उद्यान सफाई यांचा समावेश आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या सर्वकर स्वच्छता अभियानात स्थानिक नागरिकांचाही प्रतिसाद लाभला. या मोहिमेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उपनगर अभियंता कार्यशाळा गुणवंत झांबरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.